नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण SYBA ला आपल्या अभ्यासक्रमात असलेल्या दुसऱ्या पेपरचा अभ्यास करणार आहोत. पेपर क्रमांक 2 पॉलिटिकल थिअरी, राजकीय सिद्धांत असं त्याला म्हणतात. पण या दुसऱ्या पेपरच्या अभ्यासाला सुरुवात करण्याआधी आपण जरा मागच्या वर्षी आपल्या प्रथम वर्षाच्या पहिल्या पेपरमध्ये नेमकं काय झालं त्याच्याविषयी चर्चा करू. साधारणतः गेल्या वर्षी आपल्याला प्रथम सत्रासाठी भारतीय राज्यघटनेची ओळख अशा पद्धतीचा विषय होता आणि दुसऱ्या सत्रासाठी भारतातली राजकीय प्रक्रिया अशा नावाचा एक विषय होता. थोडक्यात आपल्या देशाची राज्यघटना नेमकी कशी आहे आणि आपल्या देशाचं राजकारण हे त्या राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांवरती कशा पद्धतीनं बेतलेलं आहे याविषयीची चर्चा आपण प्रथम वर्षाच्या एकंदरीत अभ्यासक्रमामध्ये केलेली आहे. दुसऱ्या वर्षाचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये आपल्याला सिद्धांतांची चर्चा करायची आहे, राजकीय सिद्धांतांची चर्चा करायची आहे. पण या पेपरला सुरुवात करण्याआधी किंवा विषयाला सुरुवात करण्याच्या आधी आपण राज्यशास्त्रातल्या ज्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत त्यांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे काय तर अनेक कल्पना अशा आहेत, संकल्पना आहेत की त्यामुळे अभ्यास करणाऱ्याच्या मनामध्ये काही वेळा संभ्रम निर्माण होतो. उदाहरणार्थ राज्यशास्त्र म्हणजे काय, राजकीय कशाला म्हणायचो, राजकारण कशाला म्हणायचो, राजकीय सिद्धांत कशाला म्हणायचो, राजकीय सिद्धांत आणि राजकीय विश्लेषण किंवा राजकीय सिद्धांत आणि राजकीय तत्वज्ञान याच्यामध्ये नेमका काय फरक आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांची संगती लावायचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि त्यामुळे एकदम राजकीय सिद्धांत म्हणजे काय किंवा राजकीय सिद्धांताची व्याप्ती काय आहे, त्याचं महत्व काय आहे या विषयाकडे न जाता एक एक संकल्पना जी आहे ती आपण म्हणजे त्याचं स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न या पुढच्या काही भागांमधून आपण करणार आहोत. म्हणजे त्याच्यामध्ये साधारणतः राजकीय कशाला म्हणायचं, आज आपण सिद्धांत म्हणजे काय आणि त्याचा अर्थ आणि स्वरूप जाणून घेणार आहोत. पण पुढल्या भागांमध्ये राजकीय म्हणजे काय, राजकारण कशाला म्हणायचं, राजकीय प्रक्रिया कशाला म्हणायचं आणि मग राजकीय सिद्धांत म्हणजे काय आणि मग आपण आपल्या अभ्यासक्रमाकडे वळणार आहोत. राजकीय सिद्धांत हा जो विषय आहे त्याच्यामध्ये राजकीय काय आणि सिद्धांत काय या दोन गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. आता त्याच्या आधी आपण राजकीय कशाला म्हणायचं हे कळण्याआधी सिद्धांत म्हणजे काय, ही संकल्पना काय आहे ते जरा समजून घेऊया. सिद्धांत या संकल्पनेची अचूक व्याख्या करणं अवघड आहे. बऱ्याच वेळेला सिद्धांत, कल्पना, दृष्टिकोन, विचार हे शब्द जे आहेत ना ते एकाच अर्थानं वापरले जातात आणि त्यामुळे सिद्धांत ही संकल्पना जी आहे ती गुंतागुंतीची बनलेली आहे. पाश्चात्य परंपरेमध्ये ही जी संकल्पना गेल्या 2500 वर्षांपासून अस्तित्वामध्ये आहे त्याचा अनेकांनी म्हणजे अनेक राजे महाराजे असतील, तत्वज्ञ असतील, धर्मशास्त्रज्ञ आहेत, अर्थशास्त्रज्ञ आहेत, समाजशास्त्रज्ञ आहेत, अशा सगळ्यांनी आपापल्या परीनं
त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. बदलत्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थितीबरोबर या संकल्पनेचं स्वरूप आणि आशय सुद्धा बदलत गेलेला आपल्याला साधारणतः दिसतो. साधारणपणे सिद्धांत म्हणजे ज्ञानाची सुसंबद्ध स्वरूपामध्ये केलेली मांडणी असं म्हणता येईल. आता या मांडणीसाठी मूलभूत संकल्पना, विचार, कल्पना, शास्त्रशुद्ध कसोट्या, सुव्यवस्थित असं सामान्यीकरण, गृहीतक किंवा ज्याला अनुभवजन्य ज्ञानाधारित असं इम्पिरिकल ज्याला आपण म्हणतो, अशा सगळ्या गोष्टींचा काय म्हणायचं त्याला, त्याच्यामध्ये वापर किंवा समावेश जो असतो तो केला जातो असं आपल्याला म्हणता येईल. आता सिद्धांताचा अर्थ नेमका काय? मगाशी मी म्हटलं तसं की सिद्धांत म्हणजे घटना समजून घेण्यासाठी किंवा त्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी, त्याचं विश्लेषण करण्यासाठी किंवा त्याच्यातल्या त्रुटी शोधून त्याच्यावरती मार्ग काढण्यासाठी ज्या पद्धतीचा अवलंब केला जातो त्याला आपण सिद्धांत असं म्हणतो. म्हणजे एका अर्थानं ज्ञानाची सुसंबद्ध ती केलेली मांडणी असते असं आपल्याला म्हणता येईल. सिद्धांतामध्ये केवळ घटनेचं स्पष्टीकरण केलं जातं असं नाही, तर त्यात ज्या काही उणिवा असतील त्या उणिवा सुद्धा दूर करण्याचा मार्ग जो असतो तो सुद्धा सांगितलेला असतो. वेगवेगळ्या पातळ्यांवरचे वेगवेगळे असे जे काही परस्पर संबंध असतात, त्यांची वैशिष्ट्य, त्यातले वर्तन प्रकार, प्रमुख चलघटक जे असतात, व्हेरिएबल्स ज्याला आपण म्हणतो, त्यांच्या शोधांसाठी वापरण्यात येणारी सुव्यवस्थित अनुभवसिद्ध ज्ञानावरती आधारित अशा प्रकारची पद्धती म्हणजे सिद्धांत असं सुद्धा म्हटलं जातं. सिद्धांत आणि दृष्टिकोन हे शब्द अनेकदा एकाच अर्थानं वापरले जातात. हे दोन्ही शब्द परस्पर संबंधित आणि परस्पर पूरक अशा पद्धतीचे आहेत. दृष्टिकोन म्हणजे अभ्यासकाची विषयाकडे पाहण्याची पद्धत. विषयाच्या अध्ययनासाठी, विश्लेषणासाठी, आकडेवारी, माहितीची ज्याला आपण डेटा असं म्हणतो, जमवाजमव करण्यासाठी अभ्यासक ज्या पद्धतीचा अवलंब करतो तो म्हणजे दृष्टिकोन. म्हणजे काही अभ्यासक एखाद्या घटनेकडे कशा पद्धतीने बघतात त्याला आपण त्याचा दृष्टिकोन असं म्हणतो. त्या दृष्टिकोनाला अनुसरून अभ्यासक नेहमी माहितीचं संकलन करतात, माहितीचं विश्लेषण करतात, त्याचं स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो, माहितीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न होतो, त्याची वारंवारिता तपासली जाते. या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्याला आपण शास्त्रीय कसोट्या म्हणतो, शास्त्रशुद्ध सायंटिफिक क्रायटेरिया, त्या सिद्धांताच्या अंगभूत बाबी आहेत असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे स्पष्टीकरणासाठी बऱ्याच वेळेला सिद्धांताची निर्मिती होते. एखादी घटना आणि त्या घटनेचा कार्यकारण भाव शोधण्याचा प्रयत्न हा सिद्धांतामध्ये होतो असं आपल्याला म्हणता येईल. अभ्यासकांचे दृष्टिकोन मगाशी मी म्हटलं तसं वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. काही आदर्शवादी असतील, काही वास्तववादी असतील. म्हणजे अभ्यासक नेमका कोणत्या दृष्टीनं एखाद्या घटनेकडे बघतो त्यातून मग सिद्धांतांची निर्मिती होते. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धांत जन्माला येतात असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यामुळे दृष्टिकोनांमध्ये भिन्नता असल्यामुळं
वेगवेगळेपणा असल्यामुळे आपोआपच सिद्धांतांमध्ये सुद्धा वेगवेगळेपणा असलेला आपल्याला साधारणतः दिसतो. आणि त्यामुळे मग सिद्धांताचे प्रकार सुद्धा आपल्याला पडलेले दिसतात. आता सिद्धांताची नेमकी वैशिष्ट्ये कोणती सांगता येऊ शकतात? एक म्हणजे स्पष्टीकरण. सिद्धांत ही घटनेच्या स्पष्टीकरणाची किंवा विश्लेषणाची पद्धत आहे. आता हे स्पष्टीकरण दृष्टिकोनावरती आधारित असतं. त्यामुळे घटना समजण्यासाठी त्याची मदत होते. घटनेच्या स्पष्टीकरणासाठी वेगवेगळ्या साधनांचा वापर केला जातो आणि हे स्पष्टीकरण बऱ्याच वेळेला हायपोथेसिस वरती आधारित असतं, ज्याला आपण गृहीतक असं म्हणतो. आता ही गृहीतक काही वेळेला ग्राह्य असू शकतात, काही वेळेला अग्राह्य सुद्धा असू शकतात. म्हणजे व्हॅलिड आणि इनव्हॅलिड ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीची सुद्धा असू शकतात. पण सिद्धांताच्या माध्यमातून घटनांचं स्पष्टीकरण होत असतं. त्यामुळे ते सिद्धांताचं एक वैशिष्ट्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे घटना समजून घेण्यासाठी सिद्धांत उपयोगी पडतो असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. सिद्धांताचं दुसरं वैशिष्ट्य कोणतं आहे तर सत्याचा शोध. म्हणजे प्रत्येक सिद्धांताच्या माध्यमातून सत्याचा शोध घेण्याचा किंवा सत्य मांडण्याचा प्रयत्न केला जातो. सत्याचा शोध हे सिद्धांताचं प्रमुख उद्दिष्ट असतं आणि सत्याचा शोध घेण्यासाठी शास्त्रीय कसोट्यांचा वापर केला जातो. आता ते सत्य जे आहे ते सत्य शोधण्याचा प्रयत्न प्रत्येक विचारवंत किंवा प्रत्येक सिद्धांतवादी जो असतो तो आपापल्या पद्धतीने करत असतो. साधं उदाहरण सांगायचं झालं तर गांधी आणि मार्क्स यांचं देत आहे. गांधींनी अहिंसेच्या मार्गातून अहिंसक समाजाची किंवा वर्गविहीन समाजाची मांडणी करण्याचा प्रयत्न केला. रामराज्याची त्यांची जी कल्पना होती ती. मार्क्सनं वेगळ्या दृष्टिकोनातून भौतिक स्वरूपाची मांडणी केली आणि क्रांतीच्या माध्यमातून साम्यवादी समाज रचनेची कल्पना केली. दोघांचं सत्य एकच होतं, राज्यविहीन समाजाचं किंवा त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न त्यांनी दोघांनी केला. पण दोघांचे मार्ग वेगवेगळ्या पद्धतीचे होते, दोघांचे दृष्टिकोन वेगळ्या पद्धतीचे होते आणि त्यामुळे दोन सिद्धांत निर्माण झालेले आपल्याला साधारणतः दिसतात किंवा दोन विचार प्रणाली निर्माण झालेले आपल्याला दिसतात. सत्याचा शोध घेणं हे सिद्धांताचं वैशिष्ट्य आहे असं आपल्याला म्हणता नाही. तिसरं म्हणजे सर्वसमावेशकता हे सिद्धांताचं एक वैशिष्ट्य आहे. घटनांमधले परस्पर संबंध, क्रिया, प्रतिक्रिया, आंतरक्रिया, वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना या सगळ्यांचा समावेश हा त्या अभ्यासामध्ये होत असतो, घटनांच्या अभ्यासांमध्ये होत असतो. आणि त्यामुळे मग त्यातली सत्ता, त्यातले परस्पर संबंध नेमके कोणत्या पद्धतीचे आहेत, सौदेबाजीचं राजकारण कशा पद्धतीनं होतं किंवा निर्णय निर्मितीची प्रक्रिया नेमकी कशा पद्धतीची आहे, त्या प्रक्रियेवरती प्रभाव टाकणारे घटक नेमके कोणत्या पद्धतीचे आहेत, त्या सगळ्या घटकांमधले परस्पर संबंध, त्यांच्यातल्या क्रिया, आंतरक्रिया ज्या काही आहेत त्या सगळ्यांचा मागोवा हा सिद्धांतामध्ये घेतला जातो आणि त्यामुळे सिद्धांत हा सर्वसमावेशक असतो असं आपल्याला म्हणता येईल. चौथं वैशिष्ट्य म्हणजे उपाययोजना आहे. सिद्धांतामध्ये केवळ स्पष्टीकरण किंवा विश्लेषणाचाच समावेश होतो असं नाही, तर विषयातील त्रुटींचा शोध घेऊन त्याच्यावरती उपाययोजना केली जाते. याचा अर्थ सिद्धांतामध्ये प्रत्येक समस्येवरती तोडगा आहे असं नाही, पण त्या समस्येचा प्रभाव कमी करण्याचा किंवा ती सोडवण्याचा सिद्धांतामध्ये प्रामाणिक प्रयत्न केला जातो. म्हणजे ज्या
आजूबाजूला घटना ज्या आपल्याला घडत असतात त्या घटनांमधला कार्यकारण भाव सोडून सुखाचा शोध घेणं हे राज्यशास्त्रातलं किंवा सिद्धांतातला एक आपण म्हणतो शेवटचं जे इंगित किंवा उद्दिष्ट आहे, चांगल्या जीवनाचा शोध. त्या चांगल्या जीवनाच्या शोधासाठी आवश्यक असलेली उपाययोजना ज्याला आपण म्हणतो, त्या समस्यांचा वेध घेऊन त्यांची उपाययोजना सुचवण्याचं काम हे साधारणतः सिद्धांतामध्ये होतं.